नमस्कार मैत्रिणींनो, मी इथं घेतल्यात हिरव्या मिरच्या, धने, फुटाणे, लसूण, कांदा, खोबरं. कारण मला करायची होती चवळीच्या शेंगाची भाजी. मी निसून स्वच्छ धुवून तव्यावर थोडं थोडं तेल टाकून भाजून घेतल्या आहेत, थोड्याशा लालसर होईपर्यंत. मसाल्याचे सर्व साहित्य भाजून थंड करून मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलं आणि ते थोडंसं आधी कोरडं बारीक करून घेतलं. ते चांगलं बारीक व्हावं म्हणून नंतर मी थोडं थोडं पाणी ॲड करून छान अशी पेस्ट बनवली. तुम्ही पाहू शकता मसाला आपला छान रेडी आहे. आता हा मसाला आपण कढई गॅसवर गरम करूयात आणि त्या कढईमध्ये तेल टाकून तेल तापलं की मसाला टाकूयात. हा मसाला मी आता यामध्ये कढईत टाकलेला आहे. मसाला छान चमच्याने हलवून घ्यायचा. थोडंसं मीठ टाकलेलं आहे आणि हा मसाला छान परतून घ्यायचा आपल्याला तेल सुटेपर्यंत, म्हणजे छान चव येते त्याला. थोडासा हाय फ्लेमवर गॅस केला मी आणि परतून घेतला. तुम्ही पाहू शकता आपला मसाला परतत आलेला आहे आणि त्याला तेलही सुटत आलेलं आहे. आता यामध्ये मी 1 चमचा हळद टाकली. हळद टाकल्यानंतर हा मसाला छान मिक्स केला. आता आपल्याला थोडासा चवीपुरतं गरम मसाला टाकला. एव्हरेस्टचा 1 चमचा गरम मसाला मी टाकला आणि चवळीच्या भाजलेल्या शेंगा त्या मसाल्यामध्ये टाकल्या. हा सर्व मसाला आणि शेंगा मिक्स करून घेतल्या. छान मिक्स केल्यानंतर आता मी भाजीच्या चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे. मीठ टाकल्यानंतर हा मसाला आणि शेंगा परत एकदा चमच्याने हलवून घ्यायच्या आहेत. थोडा वेळ हलवून झालं की आता यामध्ये आपण शिजण्यापुरतं पाणी टाकणार आहोत. तुम्ही तुमच्या सोयीप्रमाणे पातळ किंवा घट्ट भाजी ठेवू शकता. मी थोडी घट्टसरच ठेवलेली आहे. पाणी टाकल्यानंतर आता याला थोडा गॅस हाय फ्लेमवर केला आणि छान उकळी येऊ द्यायची. उकळी आली की मग आपल्याला परत गॅस कमी करायचा आणि थोडं अर्धं झाकण ठेवून तुम्ही ही भाजी शिजून घेऊ शकता. ही भाजी आता शिजत आली तर यामध्ये थोडीशी स्वच्छ धुवून चिरलेली कोथिंबीर देखील आपल्याला टाकायची आहे. तुम्ही पाहू शकता भाजी शिजत आलेली आहे. गावाकडे अशा प्रकारची भाजी खूप करतात, कारण ही भाजी शरीराला देखील चांगली असते आणि गावरान चवळीच्या शेंगा काळ्या मसाल्यामध्ये छान लागतात. आणि यामध्ये साध्या पद्धतीचा मसाला वापरलेला असतो, त्याच्यामुळे शरीराला देखील आरोग्यदायी असतो. आता यामध्ये कोथिंबीर टाकली मी आणि परत भाजी मिक्स करून छान शिजून घेतली. अशा प्रकारे मी मुळा आणि भेंडी देखील तळून घेतले होते.